जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत आणि त्या त्रिकोणी संख्या कशा बनल्या आहेत किंवा त्यांना त्रिकोणी संख्या का म्हणायचं आहे, ह्या सर्वाची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। त्रिकोणी संख्या। तर आता पहा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत आणि त्या कशामुळे त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात ह्याचं पण स्पष्टीकरण बघूया। तर सुरुवातीला बघूया आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय। आता पहा, दोन सलग संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे असते त्रिकोणी संख्या। आता ह्याचा अर्थ उलगडून बघूया आपण। दोन सलग संख्यांच्या गुणाकाराची निमपट। आता पहा, दोन सलग संख्या आपण घेऊया 2 आणि 3। आता ह्या दोघांचा गुणाकार 3 2 6, याची काय बघायची आपल्याला, निमपट। याची निमपट म्हणजे काय की ह्याला 2 ने भागावं लागेल, बरोबर। किती आहे 3। मग 3 ही काय आहे तर त्रिकोणी संख्या। पहा, 3 ही काय आहे त्रिकोणी संख्या। पुढे बघा, आता घेऊया आपण 3 आणि 4। 3 आणि 4, 4 त्रिकम 12, 12 ची निमपट पहा 6। बघा, म्हणजे 3 नंतर त्रिकोणी संख्या काय आहे 6। समजते? पहिलं लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन सलग संख्यांच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते। आता पहा, 2 आणि 3 पाहिलं, 3 आणि 4। आता घेऊया आपण 4 आणि 5। 4 च्या पुढची कोण 5, 5 चोक 20, 20 ची निमपट 10, म्हणजे यानंतरची त्रिकोणी संख्या कोण आहे 10। समजलं? त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि ती त्रिकोणी संख्या येते कशी, इथपर्यंत समजलं? चला पुढे बघूया। 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे पण बघूया। चला चार्टच बघूया आपण। तर पहा, यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत। पहा आता कोणत्या कोणत्या आहेत, 1 3 6 10। आपण मगाशीच ह्या काढून पण बघितलेल्या आहेत, बरोबर। 3 कशी आली, 6 कसे आले, 10 कसे आले, ठीक आहे। पुढे बघा, 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91। बघा किती झालेले आहेत त्रिकोणी संख्या एकूण। एक जर प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, तर किती संख्या आहे 13। 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या झाल्या बघा, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 1 13। 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या होतात एकूण 13। कशा काढायच्या त्रिकोणी संख्या हे पण तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर। 10 पर्यंत आपण काढून पाहिलेलेच आहेत। चला आता आणखीन एक काढून बघूया आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जाईल। आपला हेतू काय आहे की तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजणं, बरोबर। तर असेच छोटे छोटे व्हिडिओ आपण बनवणार आहोत। यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, हे सर्व संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला आता 15 ही त्रिकोणी संख्या कशी आली आपण बघूया। 4 आणि 5 आपण घेतलेलं सलग संख्या, यानंतर घेऊया आपण 5 आणि 6। तर 5 आणि 6 सलग संख्या आहे, दोघांचा गुणाकार करा, गुणाकार होतोय 30, बरोबर। ह्याची निमपट करा, ह्याची निमपट किती होणार आहे 15। बघा 15 त्रिकोणी संख्या कशी आली हे पण आपण इथे बघितले, ठीक आहे। चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।